नवीन वर्ष 2026 शुभेच्छा आणि भविष्यवेध। नवीन वर्ष 2026 च्या सर्वांना अनेक शुभेच्छा। नवीन वर्षाच्या आगमनानंतर भविष्याचा वेध घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते। नवे नियम, नवे आराखडे तयार केले जातात आणि जुने तणाव, दुःख विसरून नवी दिशा गाठण्याचे मनोबल तयार होते। चला तर मग या नव्या वर्षात यश संपादनासाठी एकत्रित प्रयत्न करूया। अनुभवाचा वापर। अनुभवी व्यक्तीला त्याच्या जुन्या चांगल्या वाईट अनुभवांचा उपयोग करून योग्य निर्णय घेता येतो। त्यामुळे वडीलधारे व्यक्ती युवा पिढीला सल्ला देऊन त्यांचे मार्गदर्शन करतात। यामुळे कठीण प्रसंगावर मात करण्याची तयारी होते। भविष्यवेध। भविष्य जाणून घेणे महत्त्वाचे असते, कारण त्याद्वारे आपण सतर्क राहून येणाऱ्या प्रसंगांचा सामना करण्याची तयारी करू शकतो। आकाशातील ग्रहयोग आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात। चला तर मग या वर्षातील ग्रहस्थिती पाहूया। गुरु महाराज जानेवारी ते जून मिथुन राशीत, नंतर जून ते ऑक्टोबर कर्क राशीत शनी, मीन राशीत राहू, मकर राशीत केतू, कर्क राशीत हर्षल, वृषभ राशीत नेपच्यून, मीन राशीत प्लूटो, कर्क राशीत। राशींच्या प्रभावाखाली कुंभ, मीन आणि मेष या राशींना साडेसाती सुरू आहे। यामुळे हनुमान चालीसा किंवा श्री मारुती स्तोत्र वाचणे हितकारक ठरेल। प्रत्येक राशीच्या गुणधर्मानुसार मानवावर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे त्यांचा स्वभाव, शरीर आणि विचारशक्ती तयार होते। राशींच्या विचारांचे महत्त्व। प्रत्येक राशीच्या विचारांची ओळख करून घेणे आपल्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरते। चला तर मग या वर्षातील राशींच्या विचारांचा वेध घेऊया आणि यशस्वी भविष्याची दिशा ठरवूया। नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा। मेष राशीचे 2026 भविष्य। नवीन वर्षात नवे अनुभव, नवा परिचय, नव्या शुभेच्छा। मेष व्यक्ती नेहमी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतात। हेच त्यांचे वैशिष्ट्य, कौतुक आहे। स्वतंत्रपणे जीवन जगण्याची पद्धत त्यांना मोठ्या पदापर्यंत नेते। कठीण प्रसंग आणि सावधानता। या वर्षात मात्र कठीण प्रसंगांना फारच चतुरपणे सामोरे जावे लागेल। अहंकार ठेवून उपयोग होत नाही। मेष राशीला साडेसाती सुरू आहे। कोणताही निर्णय घेताना घाई करून चालणार नाही। जुने नवे अनुभव तसेच अनुभवी लोकांच्या जीवनातील अनुभवांचा विचार करणे सुद्धा उपयुक्त ठरेल। वरिष्ठांशी आदरयुक्त वर्तन। वरिष्ठांना कमी लेखून चालणार नाही। समोरच्या व्यक्तीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्याला कमी लेखणे कधीच योग्य ठरत नाही। माणूसपण ओळखणे जीवनात फारच महत्त्वाचे असते। स्वविचार आणि अहंकार। या वर्षात स्वतःचेच विचार योग्य असे म्हणणे धाडसाचे ठरेल। त्यामुळे उतावळेपण, अहंकार, अभिमान याच्या आहारी जाणे अयोग्य ठरेल। समस्या आणि प्रगती। जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे, जून या कालावधीत अनेक समस्या सोडवता येतील। नोकरी धंद्यात अथवा तुमच्या क्षेत्रात तुम्ही मनाप्रमाणे निर्णय घेऊन प्रगतीचा नवा टप्पा गाठाल। प्रकृतीची काळजी आणि प्रवास। प्रकृतीची हेळसांड मात्र करू नका। एप्रिल, सप्टेंबर मध्ये प्रवासात सावध राहा। वैर वाढेल। रागावर ताबा ठेवा। मनावर दडपण येईल। तसेच व्यवसायात चूक करू नका। नवीन परिचय फसवा ठरू शकतो। धार्मिक उपाय। श्री हनुमान स्तोत्र वाचणे हितकारक ठरेल। मार्गदर्शन होईल। अविवाहितांसाठी शुभ वार्ता। अविवाहितांना लग्नाची योग्य स्थळे मिळतील। मार्च ते मे प्रेमाला चालना मिळेल। नवीन परिचय उत्साहवर्धक। कायदेशीर बाबी। कोर्ट केस जास्त रेंगाळत ठेवू नका। एखादी साधी व्यक्ती सुद्धा तुमच्या कठीण काळात मदत करू शकते। त्यामुळे स्वतःच्या भ्रमात राहू नका। कायदा मोडेल असे कृत्य सप्टेंबर
नोव्हेंबरमध्ये करू नका. मोह आणि व्यसन. मोह व्यसन नको. समतोल राखा. यश जिद्दीने मिळवावे लागेल. वृषभ राशीचे 2026 भविष्य. वृषभ राशीच्या व्यक्ती मनाने खंबीर आणि स्थिर असतात. त्यांनी ध्येय निश्चित केले तर ते निश्चितच गाठू शकतात. इतरांचा सल्ला घेण्यापेक्षा स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणे त्यांना अधिक आवडते. 2026 साठी आपणाला शुभेच्छा. संधींचा फायदा घ्या. ग्रहांची साथ असल्याने प्रयत्न, नियमितपणा आणि निश्चयाची गरज आहे. योग्य संधींचा फायदा घेऊन आपण मोठे यश संपादन करू शकता. तुमच्या क्षेत्रात उच्च दर्जाची प्रगती करण्याची संधी आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हे धोरण ठेवता योग्य प्रयत्नांनी जीवनाला उत्तम प्रकारची कलाटणी देता येईल. महत्त्वाचे मास. जानेवारी ते मार्च, जून, जुलै, सप्टेंबर, नोव्हेंबर या महिन्यात आपल्याला प्रतिष्ठा वाढविणारे प्रसंग येतील. एप्रिल व ऑक्टोबर नम्रता राखावी. मे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर प्रवासात, व्यवहारात, मैत्रीत सावध राहा. दुखापत, नुकसान टाळा. कार्यक्षेत्रात प्रगती. नोकरी आणि व्यवसायात मनाप्रमाणे प्रगती करण्याची संधी मिळेल. चांगले भागीदार मिळाल्याने व्यवसायात नवा विक्रम साधता येईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पद प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. कायदा पाळून समस्यांचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. वैयक्तिक जीवन. वैवाहिक जीवन. नवविवाहितांसाठी संतती प्राप्तीची संधी आहे. घर, वाहन, जमीन खरेदी विक्री. जून, जुलै, सप्टेंबरमध्ये लाभ मिळेल. व्यसन मोहक. मे, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये व्यसनापासून दूर राहा. कला, क्रीडा आणि साहित्य या क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे मार्गदर्शन आणि सहाय्य मिळेल. उच्च प्रतीचा सन्मान प्राप्त होईल. सातत्य आणि मेहनत. सातत्य ठेवा आणि आळस सोडा. स्वतःच्या उत्कर्षासाठी स्वतःच मेहनत घ्यावी लागते हे लक्षात ठेवा. नवीन यशाच्या मार्गाने पुढे जाता येईल. हे वृषभ राशीच्या व्यक्तींना 2026 साठी मार्गदर्शन आहे, जेणेकरून ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतील. मिथुन राशीचे 2026 भविष्य. व्यक्तिमत्व आणि गुण. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान आणि वादविवादात नेहमी सरस ठरणारे असतात. ते मनमिळावू असतात आणि त्यांच्या चातुर्याचा पुरेपूर उपयोग करून ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या निश्चित धोरणानुसार मेहनत घेण्यास ते आळस करत नाहीत. आरोग्य आणि जीवनशैली. नियमित आहार आणि व्यायाम यावर लक्ष केंद्रित करून ठरविलेल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी कष्ट घेतल्यास नक्कीच यशाची पताका फडकवता येईल. आरोग्याच्या दृष्टीने नियमितता आणि संयम आवश्यक आहे. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन. वैवाहिक जीवनाला सुरुवात होईल. संतती प्राप्तीचा योग व्यर्थ घालवू नये. संसारातील मतभेद संपवता येतील. चांगले संबंध तयार होतील. व्यावसायिक आणि आर्थिक प्रगती. कोर्ट केस जिंकण्याची शक्यता आहे. क्षेत्रात वेगाने प्रगतीचे शिखर गाठता येईल. राजकीय आणि सामाजिक वर्चस्व वाढेल. पद, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळेल. विशेष काळजी घेण्याचे महिने. जानेवारी, मे, नोव्हेंबर. नम्रता ठेवा. तटस्थ राहा. जानेवारी, जून, जुलै. तणाव आणि वाद वाढू शकतात. प्रवासात धोका संभवतो. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार. नवीन ओळखीवर एकदम व्यवहार करू नका. व्यसन आणि मोह यात फसू नका. आर्थिक व्यवहारात नुकसान टाळण्यासाठी काळजी घ्या. परदेश प्रवास आणि योजना. नोकरीत परदेशात जाण्याची संधी मिळेल. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जुलै, ऑगस्ट ते ऑक्टोबर यांमध्ये अनेक कामे करून घ्या. ठरवलेल्या योजनांना गती द्या. घर, वाहन आणि मालमत्ता. घर, वाहन
आणि जमीन खरेदी विक्रीत लाभ होऊ शकतो. सावधानता. जानेवारी, जून, ऑगस्ट तणाव आणि वाद जास्त वाढवू नका. वाहनाचा वेग कमी ठेवा. दुखापत किंवा ऑपरेशनची शक्यता आहे. घातक कृती टाळा आणि कायदा पाळा. निष्कर्ष. तुमच्या क्षेत्रात तुम्ही नक्कीच प्रगतीचा आलेख उंचावणार आहात. मेहनत घ्या आणि यशस्वी व्हा. प्रेरणादायक प्रसंगांनी आत्मविश्वास वाढवेल आणि प्रवासाचा आनंद घेता येईल. कर्क राशीचे 2026 भविष्य. कर्क राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. या वर्षात आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडणार आहेत. आपल्याला आपली नियमितपणा आणि शिस्तबद्ध वागणूक यांची आवड असल्यामुळे हे वर्ष आपणास काही नवीन आव्हाने आणि अनुभव देईल. मानसिक ताण आणि तणाव. आपण ठरवू तेच होईल असा आग्रह धरणे मानसिक ताण तणाव वाढवू शकतो. यावर्षी तडजोड स्वीकारणे गरजेचे आहे. दुसऱ्यांचे विचार ऐकणे आणि परिस्थितीशी मिळते जुळते धोरण घेणे आवश्यक आहे. घरगुती ताण तणाव आणि कौटुंबिक मतभेद उद्भवू शकतात, परंतु संयमाने त्यांचा सामना करावा. नोकरी आणि धंदा. नोकरी धंद्यात चढ उतार अनुभवास येईल. जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि गुंतवणूक करताना सावध भूमिका घ्यावी लागेल. फेब्रुवारी, जून, ऑक्टोबर, डिसेंबरमध्ये कामाच्या व्यापामुळे मनावर दडपण येईल. कोर्ट केसमध्ये चिंता राहू शकते, म्हणून त्यावरील निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. प्रवास आणि धाडस. मार्च आणि ऑगस्ट महिन्यात प्रवासात सावध राहा. दुखापत किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे धाडस जीवावर बेतू शकते, त्यामुळे वैर टाळा आणि प्रकृतीची काळजी घ्या. नवीन संबंध आणि व्यवहार. मे, जून, जुलै महिन्यात शब्द पाळणे कठीण होईल. नवीन परिचय धोकादायक ठरू शकतात आणि कोणताही व्यवहार फसवा ठरू शकतो. म्हणूनच विवेकाने निर्णय घ्या. वर्षाच्या शेवटी सुधारणा. नोव्हेंबर 2026 पासून तणाव कमी करता येईल. अडचणीतून मार्ग शोधणे शक्य होईल. जून नंतर अनेक प्रश्नांवरील उत्तरे मिळतील. वर्षाच्या सुरुवातीस कष्ट असले तरी श्रावणापासून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. जिद्द ठेवा, प्रयत्न करा आणि यश खेचून आणा. या वर्षाच्या आव्हानांना सामोरे जाऊन आपल्याला यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. सर्वांना शुभेच्छा. सिंह राशीचे 2026 भविष्य. हे वर्ष तुमच्यासाठी अनेक संधी आणि आव्हाने घेऊन येईल. तुम्हाला तुमच्या ठरवलेल्या विचारांवर ठाम राहण्याची गरज आहे, परंतु इतरांच्या मतांचाही आदर करा आणि त्यांना सोबत घेऊन चला. यशस्वी सुरुवात. वर्षाची सुरुवात जोमाने करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांची पूर्तता होऊ शकते, परंतु धोका संपला असे समजू नका. फेब्रुवारी ते जून मेहनत करण्याचा कालावधी आहे. जानेवारी, एप्रिल, सप्टेंबर तणाव कमी करण्यासाठी योग्य वेळ आहे. सावधगिरी आणि सुरक्षा. तुम्हाला प्रवासात आणि दौऱ्यांमध्ये विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. जुलै, नोव्हेंबर विरोधकांशी मैत्रीची भाषा वाचवा, पण सतर्क राहा. वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हाने. तुमच्या वैयक्तिक जीवनात ताळमेळ साधणे अवघड होऊ शकते. नोकरी आणि व्यवसाय. सध्याच्या स्थितीत टिकून राहा. नव्या मार्गांचा विचार, नवीन दिशा निवडणे धोका ठरू शकते. कौटुंबिक आणि आर्थिक निर्णय. गैरसमज आणि कौटुंबिक वाटाघाटी कठीण असू शकतात. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. अनुभव आणि वरिष्ठांचा सल्ला. जुने अनुभव आणि वरिष्ठांचा विचार करणे उपयुक्त ठरेल. तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या आणि नवीन परिचयांवर विश्वास ठेवताना सावध राहा. वर्षाची योग्य नियोजनाने सुरुवात करून तुम्ही यशाकडे वाटचाल करू शकता.
कन्या राशीचे 2026 भविष्य. जीवनातील सकारात्मक बदलांसाठी मार्गदर्शन. तुमच्यात परिस्थितीचा योग्य अभ्यास करून निर्णय घेण्याची क्षमता भरपूर आहे. तुमच्या स्वप्नांना सोनेरी कडांनी उजळून टाका. ज्या क्षेत्रात असाल तेथे तुमचा उदोउदो होईल. आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व बाजूंनी समृद्ध व्हा. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार पूर्ण करता येईल. अनेक ओळखी फायदेशीर व उत्साहवर्धक ठरतील. वाद आणि गैरसमजांचे निराकरण. जुना वाद व गैरसमज मिटवून टाका. नव्याने जीवन जगण्यास सुरू करा. कोणत्याही व्यसनातून बाहेर पडण्याची इच्छा ठेवा आणि प्रयत्न करा. यश नक्कीच मिळेल. बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षणातील अडचणी दूर करता येतील. विचार आणि कृती यांचा योग्य मेळ घालावा म्हणजे मनाप्रमाणे घटना घडतील. संधींचा फायदा. चांगली संधी फार काळ नसते. फेब्रुवारी, एप्रिल, ऑगस्ट मध्ये नम्रता ठेवा. उतावळेपणा नको. वरिष्ठांना दुखवू नका. तणाव आणि गैरसमज. मार्च, मे, नोव्हेंबर मध्ये तणाव, गैरसमज, वैर वाढेल. त्यानुसार काळजी घ्या. प्रवासात सावध राहा. दुखापत टाळा. कायदा सर्वत्र पाळा. अडचणींचे निराकरण. जानेवारी ते जुलै आणि सप्टेंबर ते डिसेंबर तुमच्या अडचणी कमी होतील. पद व प्रतिष्ठा मिळेल. कोर्ट केस जिंकता येईल. तसेच आपसातील गैरसमज दूर करून नव्याने संबंध जपता येतील. कोणताही अपुरा व्यवहार देऊ नका. कामाची चालढकल करू नका. आत्मसुधारणा. पूर्वी केलेल्या चुका सुधारता येतील. नव्याने जीवन प्रवाह सुरू करता येईल. नोकरी आणि धंद्यात वाढ लाभ. व्यापक स्वरूप तुमच्या कामाला देता येईल. आळस नको. जिद्द ठेवा. मेहनत घ्या. यशाचा मनसोक्त आनंद घ्या. तुला राशीचे 2026 भविष्य. जीवनातील प्रगती. प्रगतीपथावर जाण्याची ही संधी आहे. तन, मन आणि धन यांची समृद्धी साधणं हे आपल्या हातात आहे. आपल्या क्षेत्रात उच्च प्रतीचे यश मिळवण्यासाठी सशक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. संघर्ष आणि संधी. आपला मार्ग संपूर्णतः सहज नसू शकतो. अचानक विरोध करणारे, स्पर्धा करणारे लोक कधी कधी आपली बाजू घेऊ शकतात आणि मदतही करू शकतात. पण काही लोक ज्यांच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवला आहे ते तणाव निर्माण करू शकतात. म्हणून योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवणं आवश्यक आहे. आव्हाने आणि उपाय. जानेवारी, एप्रिल, जून या महिन्यांमध्ये तणाव, वाद, चिंता आणि अडचणी येऊ शकतात. कोणताही प्रसंग सावधपणे हाताळल्यास मार्ग मिळेल. जानेवारी, मार्च, मे, सप्टेंबर या कालावधीत नोकरी, धंदा किंवा राजकारणात नमते धोरण अवलंबणं योग्य ठरेल. गैरसमज आणि कामातील चुका टाळा. वरिष्ठांना दुखवू नका. उत्साहवर्धक काळ. फेब्रुवारी, एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांमध्ये उत्साहवर्धक घटना घडतील. प्रगतीची उत्तम संधी मिळेल. परदेशात जाण्याची संधी येऊ शकते. नोकरीत मनाप्रमाणे बदली करण्याची इच्छा पूर्ण होईल. राजकारणात प्रतिष्ठा आणि पद मिळेल. लोकप्रियता वाढेल. तुमच्या कार्याचा गौरव होईल आणि मानसन्मानाचे सौख्य अनुभवता येईल. वैयक्तिक जीवन. घर, वाहन, जमीन यासाठी प्रयत्न करा. सुखाचा नव अनुभव उपभोगता येईल. अविवाहितांना योग्य स्थळे मिळतील. जुना संसारातील वाद मिटवता येईल. संतती प्राप्तीचा प्रयत्न करणे शक्य आहे. किचकट कोर्ट केस अथवा वैर मिटवता येईल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण करा. शारीरिक स्वास्थ्य अधिक चांगले करा. नवा परिचय फायदेशीर आणि उत्साहवर्धक ठरेल. या सर्व बाबींमध्ये आपली भूमिका ठाम आणि सकारात्मक ठेवून जीवनाच्या प्रगतीपथावर पुढे जाण्यासाठी सज्ज व्हा.
वृश्चिक राशीचे 2026 भविष्य. या वर्षात तुम्हाला काही आव्हाने आणि संधींचा सामना करावा लागेल. अस्थिरता आणि दगदग ही या वर्षाची वैशिष्ट्ये असू शकतात, पण त्यातून शिकण्याची संधीही असेल. गैरसमज आणि विचलन. तुमच्याबद्दल गैरसमज पसरवला जाईल. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या घटनांमुळे तुम्ही विचलित होऊ शकता. इतरांच्या सांगण्यावरून मत ठरवू नका. स्वतःच्या विचारांचा आधार घ्या. प्रकृतीची काळजी. स्वतःच्या प्रकृतीची योग्य प्रकारे काळजी घ्या. धावपळ आणि दगदग यामुळे आपणास त्रास होऊ शकतो. आर्थिक लाभ आणि धाडस. या वर्षात आर्थिक लाभ होईल, पण धाडस फारच महत्त्वाचे ठरेल. इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून कोणताही व्यवहार करू नका. खऱ्या खोट्याची शहानिशा करणे महत्त्वाचे ठरेल. कार्यक्षेत्र आणि मेहनत. तुमच्या क्षेत्रात कामाचा व्याप वाढेल, त्यामुळे धावपळ दगदग होईल. एखाद्या कामासाठी घेतलेली मेहनत कदाचित वाया गेली असे वाटेल, पण शिकण्यास जास्त मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्र. फेब्रुवारी, एप्रिल, जूनमध्ये आरोप येतील. प्रतिष्ठा पणाला लागेल. नोकरीमध्ये कामाचा व्याप वाढेल. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. कठीण प्रसंग आणि धैर्य. फेब्रुवारी, मे, ऑगस्टमध्ये कठीण प्रसंगावर मात करून यश मिळवावे लागेल. वाद वाढवू नका. गैरसमज होईल, परंतु सर्वावर मात करून यश खेचता येईल. दिलासा देणारा कालावधी. जुलै ते ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर हा दिलासा देणारा कालावधी असेल. मनस्वास्थ्य मिळेल आणि घेतलेले परिश्रम सत्कारणी लागण्याचे समाधान मिळेल. या वर्षात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल, पण तुमची जिद्द आणि धैर्य तुम्हाला यश मिळवून देईल. तुमचे हास्य आणि सौख्यसमाधान परत मिळवण्यासाठी चांगल्या घटनांचा अनुभव घ्या. धनु राशीचे 2026 भविष्य. ग्रहांचा प्रभाव. नवीन वर्षाच्या आगमनासोबतच ग्रहांचे प्रभाव तुमच्या जीवनावर दिसून येतील. या वर्षात काही अनपेक्षित घटनांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला एखाद्या दडपणाचा अनुभव येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. विश्वासार्ह वाटणारी व्यक्ती तुमच्या मागे राजकारण खेळू शकते, त्यामुळे सतर्क राहा आणि वेळोवेळी सावधगिरी बाळगा. कायद्याचे पालन. कुठल्याही क्षेत्रात वावरताना कायद्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही जास्त विश्वास ठेवला आहे, त्या अचानक तुमच्या विरोधात जाऊ शकतात. म्हणूनच तुमच्या चौकस बुद्धीचा उपयोग करा आणि प्रसंगी आक्रमक भूमिका घेण्यास तयार राहा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य. शारीरिक आणि मानसिक दडपण येऊ शकते, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. वर्षाच्या पूर्वार्धात कठीण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणताही किचकट प्रश्न रेंगाळत ठेवू नका. गैरसमज वेळच्या वेळी संपवण्याची तयारी ठेवा. आक्रमकता आणि सावधगिरी. मे, जुलै, नोव्हेंबरमध्ये जास्त आक्रमक भूमिका घेणे टाळा. प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा. एप्रिल, मे, जून, सप्टेंबरमध्ये दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवासात विशेष काळजी घ्या. वैर आणि प्रकृती. वैर वाढवू नका आणि प्रकृतीची काळजी घ्या. एखादा विरह सहन करावा लागू शकतो, त्यामुळे मानसिक तयारी ठेवा. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट, ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या कठीण प्रसंगांवर मात करण्याचा मार्ग शोधा. प्रतिष्ठा आणि नोकरी. मान प्रतिष्ठा वाढवणारे घटना घडतील. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. प्रसंगी तटस्थ भूमिका घ्यावी लागेल. नोकरी टिकवण्याचा प्रयत्न करा आणि धंद्यामध्ये हलगर्जीपणा व आळस टाळा. इतरांसाठी मदत. इतरांना मदत करताना स्वतः अडचणीत येऊ नका. विद्यार्थी वर्गाने ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. व्यसन आणि मोह टाळा, कारण ते नुकसानकारक ठरू शकतात.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि उत्तम भविष्याची कामना. मकर राशीचे 2026 भविष्य. नवीन वर्षात तुम्हाला अडचणींवर मात करून यश मिळवावे लागेल. जिद्दीने प्रयत्न केल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकाल. परंतु काही व्यक्ती आणि परिस्थिती अडचणी निर्माण करू शकतात. म्हणून तुम्ही कोणत्याही भ्रमात राहू नका आणि सतर्क राहा. वर्षाच्या पूर्वार्धाची आव्हाने. वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला तडजोड करून यश प्राप्त करावे लागेल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जुलै, सप्टेंबर, नोव्हेंबरमध्ये काही दिलासा देणाऱ्या घटना घडतील. यामुळे तुमच्या मानप्रतिष्ठेत वाढ होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरी किंवा धंद्यात तुम्हाला टिकून राहावे लागेल. मनाप्रमाणे बदल होईल असे समजू नका. ऑक्टोबर ते नोव्हेंबरचा कालावधी. ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये चांगल्या घटना घडतील. यामुळे तुमच्या मनावरील दडपण कमी होईल आणि तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल. त्यामुळे या वेळात कठीण आणि किचकट कामे पूर्ण करा. सावधगिरीचे उपाय. गुंतवणूक आणि संबंध. अपरिचित व्यक्तींवर एकदम विश्वास टाकून कोणतेही काम अथवा गुंतवणूक जून, ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये करू नका. रागावर नियंत्रण. रागाचा पारा वाढेल तेव्हा नम्रता ठेवा. प्रवास आणि प्रकृती. प्रवासात धोका होऊ शकतो, काळजी घ्या. तसेच प्रकृतीची हेळसांड होऊ देऊ नका. जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबरचे आव्हान. या महिन्यात समतोल राखून महत्त्वाची भूमिका निभावता येईल. तुम्हाला सहाय्य मिळेल आणि दडपण कमी करू शकाल. यामुळे मानप्रतिष्ठा मिळेल आणि दिलासा देणाऱ्या घटना तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढवतील. खंबीरपणा महत्त्वाचा ठरेल. या मार्गदर्शनाचा वापर करून नवीन वर्षात यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खंबीरता आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळेल. कुंभ राशीचे 2026 भविष्य. नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात आणि आनंदात करणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचे असते. यशस्वी होण्यासाठी आपण ठरविलेली ध्येय पूर्ण करण्यासाठी ठोस योजना बनवणे आवश्यक आहे. यासाठी कामांची योग्य प्रकारे रूपरेखा तयार करणे आणि वेळेला महत्त्व देणे आवश्यक आहे. ध्येय साध्य करण्याचे चरण. योजना तयार करा. जानेवारीपासून आपल्या योजनांची आखणी करा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि जून या महिन्यांमध्ये आपल्या योजनांना गतिमान करण्याची संधी मिळेल. प्रगतीची संधी. आपल्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अनेक दिग्गज तुमची मदत करतील. यामुळे तुमची प्रतिमा उजळेल आणि तुमच्या वैयक्तिक जीवनातील अनेक कामे मार्गी लावता येतील. सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा. सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचे साम्राज्य वाढेल. आव्हाने आणि त्यावर मात. राग आणि आरोप. जानेवारी, जून, सप्टेंबरमध्ये राग वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. या काळात संयम ठेवणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिक ताण. जून, सप्टेंबरमध्ये मानसिक आणि शारीरिक तणाव वाढू शकतो. तणाव कमी करण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विवेकाने निर्णय घ्या. कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी चौफेर विचार करा. मोह आणि व्यसनांपासून दूर राहून सतर्क राहणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी टिप्स. शब्द जपून वापरा. जुलै आणि सप्टेंबरमध्ये आपल्या प्रामाणिकतेवर संशय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे शब्द जपून वापरा. नातेसंबंध जपणे. नातेसंबंध जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण नातेसंबंध टिकवणे म्हणजेच आपली प्रतिष्ठा जपणे होय. व्यवहारात सतर्कता. मे आणि ऑगस्टमध्ये व्यवहारात सतर्क राहा आणि संयमाने काम करा. या सर्व बाबींवर विचार करून नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता. शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संमिश्र स्वरूपाचे हे वर्ष तुम्हाला नवीन संधी आणि आव्हाने दोन्ही देईल. त्यासाठी तयार राहा.
मीन राशीचे 2026 भविष्य. नववर्षाच्या शुभेच्छा. मीन राशीच्या व्यक्ती त्याच्या तरल स्वभावामुळे ओळखल्या जातात. आपल्या माणसांना मदत करणे हा त्यांच्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे. सध्या मीन राशीला साडेसातीचा दुसरा पर्व सुरू आहे, त्यामुळे काही काळजी घेण्याची गरज आहे. वेगवेगळ्या अनुभवांचा वापर. आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाची माणसे नेहमीच भेटतात, त्यामुळे चांगले आणि वाईट अनुभवांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे. यावर्षी फेब्रुवारी, जून, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये काही निर्णय घेण्याची गरज भासेल. भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. संयम आणि सावधगिरी. कुठल्याही क्षेत्रात संयमाने वागणे महत्त्वाचे ठरेल. वैर वाढवण्यापेक्षा संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. नोकरी धंद्यात अडचणींवर मात करणे आवश्यक आहे. रागावर ताबा ठेवून संवाद साधावा लागेल. तसेच वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवावा लागेल. तणाव कमी करण्याचे महिने. जानेवारी, एप्रिल, मे, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तणाव कमी होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. प्रयत्नांना योग्य न्याय मिळेल आणि प्रतिष्ठा व पत वाढेल. गैरसमज दूर होऊन नव्याने संबंध प्रस्थापित करता येतील. निर्णय घेण्याची सावधगिरी. फेब्रुवारी, जुलै, सप्टेंबरमध्ये भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. नवीन परिचयावर जास्त भरवसा ठेवू नका. वस्तू आणि माणसे जपावी. खाण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मोह टाळा. श्री मारुती स्तोत्र वाचणे लाभकारी ठरेल. प्रगतीच्या दिशेने. तुमच्या क्षेत्रात प्रगतीचे वातावरण मिळेल. अडचणींवर मात करण्याची वृत्ती अधिक प्रभावी होईल. अनपेक्षित व्यक्तीचे मार्गदर्शन आणि सहाय्य मिळेल. अनेक इच्छा आकांक्षा ब्याच प्रमाणात पूर्ण होतील. नववर्षात यशाची झेप घेण्यासाठी शुभेच्छा.